माझ्या पक्षात या निधी देतो, तर निधी कोणाचा? निधी कोणाचा? कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही, त्यांना समजायचं, ते हुशार आहेत, ते समजले असतील. निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही. माझी फक्त एवढीच मागणी आणि नगर विकास खात्याकडे एवढीच मागणी आहे साहेब, परत हात जोडून सांगतो, ते नाही आहेत, निधी द्यावं, उपाशी मारू नका, आम्हालाही भूक आहे. पहिल्यांदा नगर विकास खात्यावरती बोलत असताना गेल्या काही वर्षांचा अनुभव नगर विकासचा जो आहे, पुस्तकामध्ये वेगळं छापून येतो. निधी वाटताना मात्र मंत्री महोदय आपल्या मनाप्रमाणे निधी छाप. पण अध्यक्ष महोदय, निधी हा सगळ्यांचा आहे, सगळ्या आमदारांना तो व्यवस्थित वाटला गेला पाहिजे, त्याच्यात समतोल साधला पाहिजे. ही मागणी मी उघडपणाने करतोय, कारण का गेले काही वर्ष बघतोय आम्हाला निधीच मिळत नाही. आम्ही काही सावध राहायचे मूल्य आहोत की काय या सभागृहात आलेलो? हे सभागृहात सगळ्यांना समान आहे, या सभागृहात सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. कायद्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सगळ्यांना समान वागणूक द्या, आणि सभागृहामध्ये आता फक्त पाया जाऊन पडायचं बाकी आहे, लोटांगण घालून की निधी द्या, निधी द्या, निधी द्या. सभागृहात तुमचं संरक्षण करण्यासाठी मी आहे, तुम्हाला समान वागणूक सभागृहात नक्की मिळेल. पण ती इथे बोलायला संधी मिळते, बाहेर गेल्यावर वेगळंच घडतं, त्याचं काय करायचं? त्याच्यासाठी आपण बैठक घ्या. उघडपणाने जर कोणी बोलत असेल माझ्या पक्षात या निधी देतो, तर निधी कोणाचा? निधी कोणाचा? कोणाचं नाव घेऊन बोललेलो नाही, त्यांना समजायचं, ते हुशार आहेत, ते समजले असतील. चला चला, वेळ जातोय. आवाज साहेब बोला. तर अध्यक्ष महोदय, या निधी वितरणाबाबत काहीतरी गांभीर्याने भूमिका घेतली पाहिजे. निधी वितरण म्हणजे समोरच्याचा गळा दाबण्याचं काम नाही. निधी वितरित करत असताना तो व्यवस्थित असा वितरित केला पाहिजे की आपला आमदार आपला विरोधी पक्षातला असेल, पण त्याच्या राजकीय जीवनात तो संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहे, तर त्याला मदत करण्याचं काम आपल्याला मंत्री महोदय म्हणून मिळालेलं आहे, ते आपण केलं पाहिजे. हे माझं नगर विकास मंत्र्यांना सांगणं आहे. जरा ऐका, मी सुरुवात नगर विकासने केली आहे, उगा स्वतःच्या अंगावर उडवून घेऊ नका. माझी फक्त एवढीच मागणी आणि नगर विकास खात्याकडे एवढीच मागणी आहे साहेब, परत हात जोडून सांगतो, ते नाही आहेत, निधी द्यावं, उपाशी मारू नका, आम्हालाही भूक आहे. आम्हाला भूक म्हणजे आमच्या मतदारसंघाला भूक आहे. त्या मतदारसंघावर अन्याय करू नका. तुम्ही मंत्रिपदावर महाराष्ट्रासाठी बसलात, आपल्या निवडक आमदारांसाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, तीच तुमच्यात येऊ द्या. एवढंच बोलतो. बोलू दिल्याबद्दल आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळातील सत्ताधारी बाकावरील आमदारांच्या वर्तनावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केल्यानंतर जे काही झाले त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. सत्ताधारी पक्षातील काही आमदार ज्या पद्धतीने वागत होते, हावभाव करत होते, ते यापूर्वी केव्हाच महाराष्ट्राच्या विधानसभेत घडले नाही, असे ते म्हणालेत. जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टद्वारे विधानसभेत शुक्रवारी घडलेल्या एका प्रसंगावर भाष्य केले. ते म्हणाले, आज सभागृहात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केल्यानंतर जे काही झाले त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. सत्ताधारी पक्षातील काही आमदार ज्या पद्धतीने वागत होते, हावभाव करीत होते, त्यावरून पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही विरोधी पक्षाला संपवू शकतो असा एक समज त्यांच्यात दिसत होता आणि त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू होती. लोकशाहीत विरोधी पक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे, पण गेल्या काही दिवसात दिसून येते की संख्याबळाच्या जोरावर विरोधकांना नेस्तनाबूत करायचे, किंबहुना त्यांचा आवाजही उठू द्यायचा नाही असा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. हे आज सभागृहात प्रत्यक्ष पाहायला मिळाले. सभागृहात कुस्ती होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. जे महाराष्ट्राच्या विधानसभेत कधीच घडले नव्हते ते आता घडताना दिसतंय. लोक नेहमी छगन भुजबळ यांची तुलना करतात. भुजबळ एकटे होते तरी ते सभागृह कसे डोक्यावर घ्यायचे, सभागृह बंद पाडायचे. होय, हे खरं आहे. सभागृह भुजबळ आपल्या बोटावर नाचवायचे, पण भुजबळ जेव्हा विधानसभेत होते तेव्हाची सभागृहातील परिपक्वता आता मात्र दिसत नाही. मला आठवते तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब हे मुख्यमंत्री होते. सभागृह चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यातून सभागृहाचे पावित्र्य आणि लोकशाहीतील सभागृहाचे महत्व लोप पावत आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.